नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 4. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, क्लासिफाय द फॉलोइंग नंबर्स ॲज पॉझिटिव्ह नंबर्स अँड निगेटिव्ह नंबर. काही पॉझिटिव्ह नंबर दिलेले आणि काही निगेटिव्ह नंबर दिले. तर निगेटिव्ह नंबर कोणते? -5, -2, -49, -37, -25. त्याला मायनस साईन आहे ते कसे? निगेटिव्ह नंबर. आलं लक्षात? आता पॉझिटिव्ह नंबर म्हणजे काय? हे बघा, प्लस साईन आहे, तो झाला पॉझिटिव्ह नंबर. आता याला साईन नाही आहे काही, पण हा पण काय आहे? 7 पॉझिटिव्ह नंबर आहे. साईन नसेल म्हणजे तो पॉझिटिव्ह नंबर असतो, नेहमी लक्षात ठेवा. मग क्लासिफाय म्हणजे काय? दोन भागांमध्ये डिवाइड करायचं, पॉझिटिव्ह नंबर्स आणि निगेटिव्ह नंबर्समध्ये. चला तर मग बघूया. हे बघा, असे दोन कॉलम करायचे, पॉझिटिव्ह नंबर आणि निगेटिव्ह नंबर क्लासिफाय करायचं आहे. पॉझिटिव्ह नंबर कोणकोणते ते अगोदर आपण लिहून घ्या. हे बघा, आता इथे +4 हा आपण कुठे लिहिणार आहे? पॉझिटिव्ह नंबरच्या ह्याच्यात. आता इथे -5 आहे, तो कुठे लिहिला आपण? इकडे लिहिला. दोन्ही नंबर झाले, दोन्हीकडे लिहू. नंतर -2 आहे, कॉमा करून घ्यायचा लगेच. -2 आहे, तो मायनसच्या कॉलममध्ये लिहायचा, -2 लिहून घेतला. नंतर 7 आहे, 7 प्लसच्या कॉलममध्ये लिहिला. याला साईन नाही म्हणजे काय? तो प्लसच्या पॉझिटिव्हच्या कॉलममध्ये. +27 पॉझिटिव्ह नंबरच्या कॉलममध्ये. नंतर -49 तो कशाच्या? निगेटिव्ह नंबरच्या कॉलममध्ये. ओके. -37 निगेटिव्ह याच्यामध्ये. 19 याला साईन काहीच नाही म्हणजे तो काय झाला? पॉझिटिव्ह नंबर, म्हणून आपण पॉझिटिव्ह नंबरच्या ह्याच्यात लिहिला. -25 निगेटिव्ह नंबर. +8 पॉझिटिव्ह नंबर. +5 पॉझिटिव्ह नंबर. -4 निगेटिव्ह नंबर. -12 निगेटिव्ह नंबर. याला साईन नाही म्हणजे 27 हा काय? पॉझिटिव्ह नंबरच्या ह्याच्यात येईल. कळलं तुम्हाला क्लासिफाय कसं केलं आहे? चला तर मग सेकंड क्वेश्चन बघूया. आता सेकंड क्वेश्चन दिलेला आहे, गिवन बिलो आर द टेम्परेचर इन सम सिटी. टेम्परेचर दिलेलं आहे शिमला, लेह, दिल्ली, नागपूरचं. ओके. डिफरंट सिटीचं आपल्याला काय दिलेलं आहे? टेम्परेचर. हे बघा, हे टेम्परेचर किती ते दिलेलं आहे. राईट देम युजिंग अ प्रॉपर साईन. यांना काय करायचं? आपल्याला साईन द्यायचं आहे फक्त. आता बिलो, ॲबो. हे ॲबो आहे 2 आणि 2 बिलो आहे. कशाच्या? 0 डिग्रीच्या बिलो आहे आणि 0 डिग्रीच्या वरती आहे. आता बिलो आणि ॲबोला काय साईन येऊ शकतं? हे बघा, आता बघा, इथे काय ग्राउंड असेल, अंडरग्राउंड, त्याला काय आपण मायनस देतो. 0पेक्षा कमी असेल तर. 0पेक्षा जास्त असेल तर 1, 2, 3 पॉझिटिव्हमध्ये येतात. बरोबर. म्हणजे इथं आपण इथे पण हे बघा, पॉझिटिव्ह साईडला असेल 0च्या तर त्याला पॉझिटिव्ह साईन, निगेटिव्ह साईडला असेल तर निगेटिव्ह नंबर म्हणून आपण इंडिकेट करत असतो. मग आता हे सॉल्व्ह करताना मी इथे तुम्हाला बॉक्समध्ये करून दाखवलं आहे. ओके. प्लेस ऑफ टेम्परेचर शिमला. आता हे करताना हे बघा, इथे फक्त तुम्हाला काय करायचं? एक बॉक्स खाली ॲड करायचा आहे. ओके. मग प्लेस ऑफ टेम्परेचर इन साईन मी इथे ॲड करून घेतलेला आहे. आता इथं काय? 7 डिग्री बिलो असेल तर काय करायचं? मायनस साईन द्यायचं. आलं लक्षात? शिमलाचं काय? इथं यल काढा. शिमला -7 डिग्री सेल्सिअस. इथे काय? 12 डिग्री सेल्सिअस बिलो 0 डिग्री. लेह काय? बिलो म्हणजे काय येईल? -12 डिग्री सेल्सिअस. आता इथे ॲबो असेल तर +22 डिग्री सेल्सिअस किंवा फक्त 22 डिग्री सेल्सिअस लिहू शकतो आपण. दोन्हीपैकी काही लिहिलं तरी उत्तर आपलं बरोबरच असणार आहे आन्सर. आता नागपूरमध्ये पण काय? ॲबो दिलेले. ॲबो म्हणजे काय? प्लस साईन येतं. नागपूर +31 डिग्री सेल्सिअस किंवा 31 डिग्री सेल्सिअस. दोन्हीपैकी इथे ही ऑर लिहिलेले मी. दोन्हीपैकी तुम्ही काही पण लिहू शकता. ओके. दोन्ही लिहिले तरी चालते. ओके. तर मग थर्ड क्वेश्चन बघूया. थर्ड एक्झाम्पल आहे, राईट द नंबर्स इन द फॉलोइंग एक्झाम्पल युजिंग प्रॉपर साईन. तर हे नंबर दिलेले आहे आपल्याला, हे काय करायचे? प्रॉपर साईन यूज करून आपल्याला लिहायचे आहे. बघा इथे 512 120 आणि 2 हे आपल्याला काय? प्रॉपर साईन देऊन काय करायचं? यांचं ॲन्सर लिहायचं आहे. ते कशावरून ठरवणार आहे आपण? हे बघा, बिलो आहे, डेप्थ आहे या शब्दांवरून. आता काय? हाईट, हायेस्ट पीक. ओके. याच्यावरून ठरवणार आहे. इथे काय? मीटर्स फ्रॉम द ग्राउंड. डिस्टन्स फ्लाईंग झालेली काईट. ओके. बरं, टर्नल इज द डेप्थ झालेली ग्राउंडमध्ये, अंडरग्राउंड. ओके. याच्यावरून आपण याचं ॲन्सर लिहिणार आहे. चला तर मी तुम्हाला आता सांगतो. फर्स्ट, अ सबमरीन इज द
अ डेप्थ ऑफ 512 मीटर बिलो सी लेवल. यांचं काय म्हणा, एक पाणबुडी ती समुद्र सपाटीपासून 512 मीटर अंतर खोलीवर आहे. बिलो म्हणजे काय, खोलीवर आहे म्हणजे खाली गेलेली आहे. ओके, 512 मीटर सी लेवलपेक्षा म्हणजे अंतरावर. मग हे कसं लिहू शकतो, बिलो म्हणजे खाली गेलेली, मग त्याला काय साईन देऊ आपण, मायनस ही किती 512 आणि काय त्याचं युनिट मीटर्स, म्हणून मीटर्समध्ये आपण लिहून घेतलं. झालं फर्स्ट क्वेश्चनचं आन्सर. अगदी सोपं आहे. सेकंड काय, द हाईट ऑफ द माउंट, MT म्हणजे काय, माउंट एव्हरेस्ट. ओके, माउंट एव्हरेस्ट द हायेस्ट पीक इन द हिमालयाज इज 8848 मीटर्स. ओके, हे दिलेलं आहे. यांचं म्हणणं काय, हिमालयातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्टची समुद्र सपाटीपासून ची उंची किती आहे, 8848 मीटर. म्हणजे उंची किती आहे, उंचीवर येते म्हणजे ग्राउंड लेवलपासून वरती, तर त्याला काय म्हणा, प्लसमध्ये येईल ते. बघा, ही ग्राउंड लेवल आहे, याच्यापासून वरती केलेलं आहे, बरोबर, हे असं वरती आहे. मग याची ही हाईट किती आहे, ही कशामध्ये येईल, इथून तर इकडे पॉझिटिव्हमध्ये येईल ना, म्हणून आपण पॉझिटिव्हमध्ये लिहू. ही हाईट किती आहे, 8848, किंवा आपण विदाऊट साईन देता 8848 मीटर अशी लिहू शकतो. इथं बिलो होती डेप म्हणजे ही सी लेवल आहे तुमची, ही पाण्याची लेवल आहे. ओके, समुद्राची, याच्यापासून काय डेप म्हणजे खाली गेलेली, म्हणून ते काय आलं, त्याला साईन निगेटिव्ह आलं होतं, बरोबर. याच्यामध्ये हे वरती आहे म्हणून याला काय केलं, पॉझिटिव्ह साईन आला. तर इथे काय थर्ड एक्झाम्पल, अ काईट इज फ्लाइंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 120 मीटर फ्रॉम द ग्राउंड. इथं काय, ग्राउंडपासून काईट म्हणजे काय, पतंग जमिनीपासून किती मीटर उंची उडतोय, 120 मीटर. ओके, आता ही पतंग उडते किती, ही पतंग तुमची उडते ही किती, 120 मीटर. ओके, 120 मीटर म्हणजे ही जमिनीपासून काय झाली, उंची झाली, म्हणजे ही काय पॉझिटिव्हमध्ये वरती गेलेली, म्हणून आपण काय लिहू, पॉझिटिव्ह 120 मीटर, और विदाऊट साईन देता 120 मीटर. दोन्ही पिक कोणतं लिहिलं तरी तुमचा आन्सर बरोबरच. ओके, आता लास्ट एक्झाम्पल आहे, द टनल इज ॲट द डेप्थ ऑफ 2 मीटर्स अंडर द ग्राउंड. काय, भुयार जमिनीखाली 2 मीटर खोल आहे. तर भुयार म्हणजे काय असतं, एक असं जमिनी इथून काय केलं असं खोदलेलं असतं. ओके, खोदलेलं असतं, दुसरीकडे जाण्यासाठी रस्ता. आता ते किती मीटर आहे, 2 मीटर आहे, बरोबर. पण हे काय जमिनीच्या, हे जमीन लेवलच्या काय आलं, खाली आहे, म्हणून ते काय आलं, -2 मीटरमध्ये आपण लिहिणार आहे. लक्षात. अशा प्रकारे हा प्रॅक्टिस सेट आपला संपलेला आहे. तुम्ही चॅनल नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना शेअर करा. ओके, थँक्यू.